देवानंद पी अशोक या नाटकात मी सम्राट अशोकांची भूमिका साकारतो आहे. अशोक यांचा इतिहास इथल्या इतिहासकारांनी या भारताने दडवून टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला होता. ते आता आपण ह्या उत्खनाच्या माध्यमातून आपण तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. मला हे नाटक म्हणजे एक सांस्कृतिक उत्खननच वाटत आहे. अतिशय सुंदर अशी टीम आमची जमून आलेली आहे. खूप वाचन झालेलं होतं. अशोकांच्या बद्दलची बरीचशी पुस्तकं ज्यांची आम्ही नावं या नाटकामध्ये घेतो आहोत त्यांची बरीचशी पुस्तकांचं वाचन झालेलं होतं. बऱ्याच जे आपले अभ्यासक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून या अशोकाच्या एकूणच कॅरेक्टर बद्दल मी पूर्ण अभ्यास करून घेतलेला होता की अशोकांचं कॅरेक्टर कसं जाईल, बुद्धिझम स्वीकारण्याच्या आधीचा अशोक कसा असेल, नंतरचा अशोक कसा असेल, त्याचा पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित विचार करून. कारण हे सम्राट अशोकांची भूमिका म्हणजे काही छोटी मोठी भूमिका नाही. असा एक राजा ज्याने अर्ध्या आशियावरती राज्य केलं आणि मैत्रीच्या आणि करुणेच्या जोरावरती राज्य केलं, अशा राजाची भूमिका साकारायला मिळाली. उदय जाधव यांनी हे जे नाटक ज्या ड्राफ्टने लिहिलं आहे ना त्याची कन्सेप्ट कमाल आहे आणि नाटकाच्या माध्यमातून जो इतिहास आम्ही या रंगभूमीवरती आणण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याचे आपण ऐतिहासिक साक्षीदार व्हा.